नमस्कार. आजच्या भागात जर शॉर्टमध्ये सांगायला जाऊ तर सायली अजूनसुद्धा अर्जुनवर चिडलेली आहे. मैना तिच्या मुलीला सांगते की प्लीज प्रयत्न कर की बापाला बाहेर काढायचं, पण काही उपयोग होत नाही. आणि इकडे प्रिया आणि अश्विनचं जोरदार भांडण होतं. अर्जुन समोर येतं की बाबा आपला सासराच खूप मोठा खोटारडा, दारुडी आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरीकडे सायली आणि पूर्णाजी प्रतिमाला भेटायला जातात. बघूया आता डिटेलमध्ये आजच्या भागामध्ये नेमकं घडलं तरी काय आहे. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे अर्जुन डबा मागत असतो, तेवढ्यात सायली म्हणायला लागते की मी काय डबा भरणार नाही, तुम्हीच ताई डबा भरा आणि यांना द्या. तेव्हा ती म्हणते असं कसं, दरवेळेला दादांचा डबा तर तुम्हीच भरता ना, मग आता मला का सांगताय. तेव्हा ती म्हणते मला काम आहे, मला जायला लागेल. तेव्हा अर्जुनला थोडं वाईट वाटत असतं की माझी बायको माझ्याशी असं वागते, हे काही बरोबर नाही आहे. तेव्हा कल्पना म्हणते मी तुला एक गोष्ट सांगते, तुझी चूक आहे. काही झालं ना तरी बायकोची माफी मागायची. आमच्या सुखी संसाराचं हेच तर रहस्य आहे की कोणाची चूक असो पण नवऱ्याने माफी मागणं गरजेचं आहे. तेवढ्यात अर्जुन म्हणतो मी उठाबशा तरी काढल्या ना तरी माझ्या बायकोचा राग काही जाणार नाही, तिचा राग नाकावरच असतो. तेव्हा तिथे विमल येते आणि म्हणायला लागते दादा सोडा आता तुम्ही कामाला जा, नंतर बघू. तर दुसरीकडे इकडे मैना तिच्या मुलीला कॉल करते आणि म्हणायला लागते अगं 2 दिवस झाले तुझा बाप जेलमध्ये आहे, मग मला असं वाटते तुला त्यांना बाहेर काढायला पाहिजे. तुझ्या तिकडे ओळखी आहेत ना, प्लीज काहीतरी कर आणि तुझ्या बापाला जेलच्या बाहेर काढ. तेव्हा ती म्हणते माझ्याकडून होणार नाही, पैशाचं काहीतरी बघ ना. तेव्हा ती म्हणते अगं बापासाठीही तुला आईकडून पैसा हवा आहे का, कर ना काहीतरी आणि त्यांना बाहेर काढ, हे काही बरोबर नाही. तेव्हा ती कॉल कट करते आणि म्हणायला लागते या पोरीना एकही चांगली नाही आहे, सगळ्या बापासाठी सुद्धा पैसा काढण्याचा प्रयत्न करतात. दुसरीकडे अश्विनला कामावरती जायची घाई होत असते. तेव्हा तो प्रियाला म्हणतो अगं उठ ना, नाश्ता बनवून घे, आता तशीही तुझा नाश्ता बनवायची वेळ झाली आहे. तेव्हा ती म्हणते हो हो उठते मी. अश्विन चिडतो आणि म्हणायला लागतो अगं उठ ना, नंतर सायलीचा टाइम सुरू झाला की तुला नाश्ता बनवता येणार नाही. तेव्हा ती म्हणते मी कधी त्या किचनमध्ये गेली ना की तिथे तसंच असतं, मी एक काम करते तुझ्यासाठी ऑर्डर करते. तेव्हा अश्विन म्हणायला तू किती ऑर्डर करून मी खाऊ, मला तर समजतच नाही आहे. या घरामध्ये मी जेवतो कधी आणि ऑर्डरचं नेहमी खात आहे, हे मला पटत नाही आहे. घरामध्ये तुझी काही जबाबदारी आहे ती सुद्धा तुला फॉलो करायला पाहिजे. दुसरीकडे इकडे सावंत सदाशिव आणि अजून एक गुंडाला मारहाण करत असतात. तेव्हा ते म्हणतात काय चाललं काय हे, दरवेळेला तुम्हाला सारख्याच गोष्टी का बरं समजवायला लागतात, तुम्हाला बेसिक नॉलेज नाही आहे का, दरवेळेला का तमाशा करताय, का लोकांच्या इथे चोऱ्या माऱ्या करताय, दारू पिऊन एवढे तमाशे करायची गरज आहे का. तेव्हा सदाशिव म्हणतो नाही साहेब, हे लास्ट वेळ आहे, याच्यानंतर आम्ही असं करणारच नाही. तेव्हा तो म्हणतो मला माहिती आहे तुमच्यासारखी लोक आहेत ना कधी सुधारणार नाही, यांना घ्या आणि थोडी रिमांडमध्येच घ्या, बस झालं यांचं. दुसरीकडे प्रिया खूप चिडलेली असते. तेव्हा ती म्हणते असं आहे का, म्हणजे घरची जबाबदारी माझीच आहे, म्हणजे तूने तर मला अक्षरशः नोकरच बनवून टाकलं आहे. तुला पाहिजे म्हणून मी तुझ्यासाठी स्वयंपाक करायचा, तू कधीतरी घरची जबाबदारी घेतोस का. तेव्हा तो म्हणतो अगं मला कामाला जायला लागतं आणि माझं जसं जॉब आहे ना त्या हिशोबाने मला खरंच मदत करता येत नाही, पण जेवढी जमेल तेवढी मी तुझी मदत करतोय, पण तू बेसिक साधा नाश्ता बनवायलाही नखरे करते, हे काही बरोबर नाही आहे. तेव्हा ती म्हणते अच्छा तू म्हणून लग्न केलं का की तुला कामवाली बाई हवी होती जी तुझ्या मागे पुढे फिरेल. तेव्हा तू म्हणतो हे बघ मला आठवतंय सायलीलाही जेव्हा त्यांचं सत्य बाहेर आलं होतं ना तेव्हा तिलाही किचनपासून दूर केलं होतं, पण मला एकदाही आठवत नाही की दादा कधी उपाशी गेला होता. तेव्हा ती म्हणते अच्छा आता तू सायली आणि माझं कंपॅरिझन करणार का. तेव्हा तो म्हणतो तसं नाही, पण तुला थोडं तरी समजायला पाहिजे, आता मी खरंच याच्यामध्ये काही बोलून फायदाच नाही. तो रागामधून तिथून निघून जातो. प्रियालाही खूप राग आलेला असतो. तर दुसरीकडे चैतन्य म्हणत असतो साहेब हे बघा ना हा फोटो आहे, याच्यामधले जे मागचे कपल आहेत ना त्यांचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन करायचं आहे, तुमच्याजवळ काही माहिती असेल तर द्या की. तेव्हा ते म्हणतात काय झालंय, काही चोरी केली की कुठे दारू पिऊन तमाशा केला. तेव्हा अर्जुन विचारतो तुम्ही असं का विचारताय, काही घडलंय का. तेव्हा ते म्हणतात घेऊन या रे त्या दोघांना. तेवढ्यात चैतन्य त्यांना बघतो आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग सोडून गेलेला असतो की हे तर सायलींचे वडील आहेत. तेव्हा अर्जुनही त्यांना बघतो. ते बघता सावंत म्हणायला लागतात
की यांना तर आम्ही 2 दिवस झालं अटक केलेलं आहे. काय केलं तुम्हाला सांगू का? यांनी दारू पिऊन पहिले काच फोडण्याचा प्रयत्न केला, तिथे अलाराम वाजलं म्हणून तिथून पळून गेले. नंतर एक माणसाचं पाकिट मारायला गेले आणि त्या पाकिट मारणाऱ्या माणसानेच यांना पकडून आणलं. तेव्हा तुमच्या बाबतीत त्यांनी काय केलं आहे ते सांगा. पण आता असं झालं आहे, खूप महिने झाले हे आले नव्हते, आता 3-4 महिन्यानंतरच आमच्या हाती लागले आहेत. तुमचं यांच्याशी काय केस आहे मला सांगता का अर्जुन साहेब? तेव्हा अर्जुन म्हणायला लागतो, हे माझे सासरे आहेत. हे ऐकल्यानंतर सावंत अजूनच चिडतात आणि म्हणतात, तुम्हाला समजते का सुभेदारांचं किती मोठं नाव आहे आणि एवढ्या मोठ्या घरात तुमची मुलगी आहे आणि तुम्ही असं वागताय, हे वागणं बिलकुल शोभत नाही आहे. तेव्हा चैतन्य म्हणतो, साहेब काही जमान आणि काही करायचं असेल तर सांगा, आम्ही सगळं करतो आणि यांना सोडून येतो. तेव्हा तो म्हणतो, नाही गरज नाही आहे, तसंही आज आम्ही यांना सोडणारच होतो. 2 दिवस यांना रिमांड दिली आहे. तेवढ्यात इकडे पूर्णाजीच्या इकडे सायली गेलेली असते. तेव्हा सायली विचारते, पूर्णाजी हे सगळं काय केलंय तुम्ही? एवढा पसारा कसला काढला आहे? तेव्हा ते म्हणतात, आता अस्मिताला बाळ होणार आहे ना, मग मौसूद कॉटनचे कपडे मी बाजूला काढून ठेवते, त्या साड्यांचे बाळाला कपडे शिवायला लागतील ना. तेव्हा सायली म्हणते, मी सुद्धा याच्यामध्ये तुमची मदत करणार आहे, बाळाची मामी आहे ना. तेवढ्यात ते म्हणतात, काय हो हे सगळं तर छान आहे, पण पूर्णाजी ही जी चादर आहे ती कोणाची आहे? माझ्या नवऱ्याची का? तेव्हा पूर्णाजी म्हणतात, सगळ्याच गोष्टी तुझ्या नवऱ्याच्या नसतात ग, बाकी सगळेही लोक आहेत या घरामध्ये. हे कोणाचं आहे सांगू का? हे प्रतिमाचं आहे. प्रतिमा जेव्हा 7 वर्षाची होती ना तेव्हा या घरामध्ये आली होती. खरं म्हटलं तेव्हा तिचे आई वडील गेले होते आणि त्यानंतर तिला सावरायला आणि तिची मैत्रीण म्हणून ही चादरच तिच्या कुशीमध्ये जायची. तिला अराउंड 14 वर्ष लागले जेव्हा ती या घरामध्ये सेटल झाली. तोपर्यंत मी तिच्याशी मायेने वागत होती आणि तसंही त्या बिन आई बापाच्या पोरीची कोणीतरी तर काळजी घ्यायलाच पाहिजे ना. त्याच्याचमुळे मला तिची खूप ऊब वाटायची आणि हे सगळं मी तिच्यासाठी केलं आहे. तेवढ्याच सायलीला आठवण येतं की प्रतिमाने आपल्यासाठी काय केलं होतं. त्या केकच्या गोष्टी तिला डोक्यातून जात नसतात. तेव्हा ती म्हणते, आपण एक काम करायचं का? तसंही प्रतिमा त्यांना सगळं आठवतच आहे. मग आपण ही चादर घेऊन जर त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सगळ्या गोष्टी आठवल्या तर खूप छानच होईल ना. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, जर तुझ्यामध्ये एवढा उत्साह आहे ना तर मीही तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा ती म्हणते, मग चला ना आपण आत्ताच जाऊ आणि प्रतिमा त्यांना या चादरबद्दल काही आठवतं की आठवण देऊ. तेव्हा ती म्हणते, चालेल, जर तुझी एवढीच इच्छा आहे तर आपण लगेचच निघू. तर दुसरीकडे अर्जुन खूप वैतागलेला असतो. तेव्हा तो म्हणतो, तुम्ही घरी सांगितलं होतं की तुम्ही मुलीकडे चालले आहेत आणि आता तुम्ही इथे लॉकअपमध्ये होता, हे काही बरोबर नाही. तेव्हा तो म्हणतो, मी असं नेहमी करत नाही, यावेळेला झालं जावई बापू समजून घ्या. तेव्हा चैतन्य म्हणतो, तुम्हाला समजते का सुभेदारांचं किती मोठं नाव आहे? तुम्ही आता इतके दिवस त्यांच्या घरी राहताय तरीही तुम्ही असं कसं काय वागू शकता? तेव्हा तो म्हणतो, परिस्थितीमुळे हे सगळं करायला लागतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, परिस्थिती? दारू पिणं परिस्थिती आहे का? दारू पिऊन कोणाच्या काचा फोडणं, कोणाचे पाकिट चोरणं ही कुठली परिस्थिती आली? मला खरंच तुमचं वागणं बिलकुल समजत नाही. आता हे जर तुमच्या मुलीला कळलं तर काय होईल याचा एकदा तरी तुम्ही विचार केलाय का? तेव्हा तो म्हणतो, तिला सांगायची काय गरज आहे जावई बापू, नका ना सांगू. तेव्हा अर्जुन म्हणतो, म्हणजे याच्यामध्ये सुद्धा लपाछपीच करायची आहे? तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये कसं काय खोटं बोलू शकता? जाऊ द्या, तुम्ही गाडीमध्ये बसा, माझं डोकं जास्त खराब करू नका. तेव्हा चैतन्य म्हणतो, हे सगळं काय आहे अर्जुन? तेव्हा अर्जुन म्हणतो, सोड, आपण याबद्दल नंतर बोलू, आता आपल्याला घरी जायला पाहिजे. अर्जुन लगेच त्यांना घरी घेऊन जात असतो. तर दुसरीकडे इकडे रविराज त्याच्या घराबाहेर झाडांची काळजी घेत असतो. तेवढ्यात तिथे सायली आणि पूर्णाजी येते. ते बघता रविराज खुश होतो आणि म्हणतो, तुम्ही तर खरंच खूप छान सरप्राईज दिलं. तेव्हा पूर्णाजी म्हणतात, आता सांगून यायची काय गरज आहे, हे घर सुद्धा आमचंच आहे ना, म्हणून विचार केलं आणि सायलीची इच्छा होती प्रतिमाला भेटायची, त्यामुळे आम्ही आलोच. तेव्हा तो म्हणतो, हे तर तुम्ही खूप छान केलं आहे, चला चला घरामध्ये चला. तेवढ्यात सुमन येते आणि म्हणायला लागते, पूर्णाजी तुम्ही तर आम्हाला विसरूनच गेले आहात, आजकाल तुम्ही इकडे येतच नाही. तेवढ्यात रविराज म्हणायला लागतो की प्रतिमा थोडं पुस्तक वाचत होती आणि मला असं वाटते पूर्णाजींचा आवाज येऊन सुद्धा ती आली नाही, म्हणजे तिला नक्की डोळा लागला आहे, मी तिला उठून येतो. तेव्हा सायली म्हणते, नको नको रविराज काका, नका त्यांना उठू. तेवढ्यात पूर्णाजी म्हणतात, थांबा जरा, मी आहे ना, मी सगळं बघते. तेवढ्यात सायली त्यांच्या अंगावरती ती चादर ओढते आणि ती चादर गोधडी अंगावरती घेतात.
प्रतिमाला सगळ्या जुन्या गोष्टी आठवतात तेव्हा ती म्हणत असते, पूर्णाई मी काय करू ग, मला माझ्या आईवडिलांची आठवण येते. तेव्हा ते म्हणतात, ते तर येतच राहील, पण तुला याची ऊब घ्यायला पाहिजे. त्या लगेच तिला चादर ओढून टाकतात आणि तिला मायेने थापडायला लागलेले असतात. हे सगळं प्रतिमाला खूप चांगल्या प्रकारे आठवतं. तेवढ्यात तिला जाग येते आणि सगळे तिच्याकडे बघायला लागतात. इथे हा एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, इकडे सदाशिवला घरी आणलेलं असतं तेव्हा ती लगेच त्यांना घराच्या आत घेऊन जाते. ते बघता कल्पना विचारते, काय झालं, यांचा कोणता ॲक्सिडेंट झाला आहे का? तेव्हा अर्जुन म्हणतो, ॲक्सिडेंट नाही, ते लॉकअपमध्ये होते, पोलिसांनी त्यांना मारलं आहे. हे ऐकल्यानंतर सगळ्यांना अक्षरशः धक्काच बसतो की हे सगळं काय आहे. दुसरीकडे सायली मधुभाऊंना भेटायला गेलेली असते. तेव्हा सायली म्हणते, मधुभाऊ मला समजतच नाही आहे, सदाशिव आणि मैनावती हे DNA टेस्टने माझे आई वडील सिद्ध झाले आहेत, पण मला विश्वास वाटत नाही की ते माझे आई वडील आहेत, तुम्हीच काहीतरी सांगा ना. तेवढ्यात तिथे सगळ्याच गोष्टी बिघडायला लागतात आणि मधुभाऊंचा श्वास अक्षरशः थांबायला लागलेला असतो. सायली लगेच डॉक्टरांना बोलवते आणि कसंबसं मधुभाऊंना वाचवण्याचा प्रयत्न सुरू होतो. इथे हा एपिसोड संपतो. आता खरंच मधुभाऊ वाचतील की यावेळेला तरी त्यांच्या जीवावरती भेटेल? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू